नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखेडे. बिहार. बिहारला 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला मतदान आहे आणि त्यानंतर 14 नोव्हेंबरला निर्णय. पहिल्या फेजच्या मतदानासाठी जे नामांकन फॉर्म भरायचे आहेत त्याची अंतिम तिथी 17 तारीख आहे. आजचा दिवस गेला 15चा. 16 आणि 17 2 दिवस आहेत. परंतु इंडिया गठबंधनमध्ये अजूनही यादी बाहेर आलेली नाही. रात्रीपर्यंत येईल तर बरं होईल. तर तरी पण त्यांच्या मधात ज्या गोष्टी चालू आहेत त्या कमीत कमी बंद दरवाजाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे बाहेरच्या जगाला एवढं तरी कळतं की आतमध्ये जरी काही होत असेल तरी कमीत कमी बाहेर ओपनली येऊन बोलत नाही, बाहेर एकत्र आहेत. एनडीए गठबंधनमध्ये 12 तारखेलाच त्यांनी अनाऊन्स केलं की शीट शेअरिंग कसं होईल. मोठा भाऊ लहान भाऊ नसून जुळवा भाऊ आहोत म्हणून 101 आम्ही लढू. त्या दिवसापासून नितीश कुमार कोप भवनामध्ये बसले. पब्लिकली कुठे कोणाला दिसले नाही. त्यांचा पहिला फोटो आज एक एक्स प्लॅटफॉर्मवर त्याच्या एका उमेदवाराने टाकला जो तिथे त्यांना बी फॉर्म किंवा सिम्बॉल अलॉटमेंटसाठी गेला. एक महिला आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर तो पहिला फोटो आहे मागच्या 5-6 दिवसात. अगदी प्रेस कॉन्फरन्स होणार होती. घोषणांची ती प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. भारतीय जनता पार्टीने म्हणजे लिस्ट ते फॉर्म्युला अनाऊन्स व्हायच्या अगोदरच नितीश कुमारनी 6 लोकांना बी फॉर्म दिले. मग घाईघाईने 12 तारखेला फॉर्म देण्यात आले म्हणजे फॉर्म्युला आला आणि मग भाजपाने 72 लोकांची नंतर 12 लोकांची लिस्ट काढली. तिकडे 29 मिळाले. एलजेपीला त्यांनी 29चे सिम्बॉल देणं सुरू केले. मांझी आणि कुशवा दोघंही ओरडाओरड करत होते. दोघांनी ठरवलं की आम्ही आता भरपूर जेवढं पदरात पाडून घ्यायचं तेवढं घ्या आणि पण जेवढं जे काही भांडणं करायची आहेत म्हणजे ती त्यांची जी विकोपाला गेलेली भांडणं ओपनली आली. भाजपाने जसंच त्यांची यादी बाहेर आली, यादीनंतर भाजपामध्ये भयानक विद्रोह झाला आणि त्या विद्रोहाचं स्वरूप असं होतं की मोठमोठे नेता म्हणजे एक नेता आहे तिथले राम सुरत राय ओरई विधानसभा क्षेत्रातनं 2020 मध्ये 48,000 जिंकून आले विधानसभेमध्ये आणि बिहारमध्ये तो सर्वात मोठा मार्जिन सर्वात जास्त मार्जिनने निवडून येणारा आमदार होता. 5 वर्ष भरपूर काम केलं पण यावेळेला पक्षाने त्याचं तिकीट काढलं आणि त्याच्या जागी रमा निषादला दिलं जी अजय निषादची पत्नी आहे. अजय निषाद हा भाजपा सोडून 2024 मध्ये तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये जाऊन निवडणूक लढला, हारला आणि पुन्हा बीजेपी मध्ये आला. असे आयाराम गैरामच्या बायकोला तिकीट देण्यात आलं पण मला टाळण्यात आलं म्हणून तिथे खूप हंगामा झाला. तिथे घोषणा झाल्या. नेत्यांच्या विरोधी मुर्दाबाद मुर्दाबाद लागलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यावर सांगितलं की 6 करोड रुपये देण्यात आले एका तिकिटासाठी आणि हे तिकीट विकण्यात आलं. अशा प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी मधनं काही ना काही गडबडी म्हणजे विरोध होत आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये एका लिस्टमध्ये ती जी सिंगर आहे गायिका भोजपुरी हिंदी पण गाते मैथिली ठाकूर तिला ज्या ठिकाणी तिकीट दिलं तिथल्या लोकांनी पहिलेच सांगितलं की बाहेरचा उमेदवार आला तर आम्ही सगळे बहिष्कार घालू. त्यामुळे तिथे तिचं जिंकणं फार मुश्किल आहे. तशी ती सीट बीजेपीची नव्हती. भाजपामध्ये घमासान चालू असतानाच दिवसभर कुशवा आज खेळवत होते भाजपाला. शेवटी अमित शहानी त्यांना सांगितलं की बाबा चलो एक राज्यसभा मागे पुढे तुझी राज्यसभा एक्सटेंड करू, तुझं मंत्रीपद एक्सटेंड करू, तुझ्या मुलाला MLC करून मंत्री करतो, कमीत कमी आता तरी सोबत दे. परंतु असं त्यांना जवळजवळ जितक्या सीट्स पाहिजे होत्या तेवढ्या त्यांना मिळाल्या नाही. त्यामुळे त्यांचे जे उमेदवार होते ते काय एनडीए साठी कामं करतील की नाही हे माहित नाही. मांझी 15 सीट मागत होते. त्याचे 15 उमेदवार तयार होते. तेवढ्या सीट त्यांना मिळाल्या नाही, फक्त 6 मिळाल्या. मग राहिलेले जे 9 सीट्स आहेत तिथे त्यांचे जे वर्कर्स आहेत ते काय करतील.
जे तयारीने बसले होते निवडणूक ते सोबत समर्थन करतील की नाही? जर वरच मनमुटाव असला, वरच जर एकामेकाची मनं एकामेकाला मिळत नसली, तर मग कार्यकर्ता कसा एकजुटीने काम करेल? हा फार मोठा प्रश्न बीजेपी समोर आहे. आणि याच्याच मध्ये नितीश कुमारनी नवीन डिमांड टाकली, की या निवडणुकीत माझा चेहरा मुख्यमंत्री म्हणून घोषित करा. सारखं जे बीजेपी म्हणते की नितीश कुमारच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढणार आहोत. ते म्हणाले एकनाथ शिंदेला तुम्ही असंच मूर्ख बनवलं. त्यांच्या पण नेतृत्वामध्ये तुम्ही निवडणूक लढल्या आणि मग निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री बनवला. मला त्यातला प्रकार नको. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर म्हणजे मीच मुख्यमंत्री होणार म्हणून ही घोषणा करा. त्यासाठी आता बीजेपी पुन्हा फसली आहे. आणि जोपर्यंत ही घोषणा होत नाही तोपर्यंत जनता दल युनायटेडने एकला चलो याचे इंडिकेशन देणं सुरू केलेत. ते म्हणजे 12 तारखेचे जे जनता दल युनायटेडचे ट्विट्स आहेत त्या ट्विटमध्ये प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे फोटोग्राफ्स लागलेले असायचे. पण एकाएकी जनता दल युनायटेडचे सगळे जे ट्विट्स आहेत ते सगळे फक्त नितीश कुमार, नितीश कुमार आणि नितीश कुमार. कुठेही एनडीए सरकारची गोष्ट करत नाहीत ते. नितीश कुमारला जिंकून द्यायचं, नितीश कुमारला मुख्यमंत्री बनवायचं, नितीश आहे तर विकास आहे, नितीश की बारी अगली बारी नितीश कुमार फिरसे, असेच सगळे आहेत. त्यांचे उमेदवार जे त्यांचे सध्या निवडणूक लढणारे उमेदवार आहेत त्यांचं 12 तारखेपर्यंत ट्विटमध्ये प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदीचाही चेहरा, माझीचाही चेहरा, खुशवाचाही चेहरा, पासवानचाही चेहरा असायचा. ते सगळे गायब आहेत, फक्त नितीश कुमार. जनता दल युनायटेड मध्ये जे बीजेपीचे सिंपथायझर होते तिकीट वाटपाच्या वेळेला त्यांना बिलकुल साईडला ठेवलं नितीश कुमारनी आणि सगळी तिकीट आपल्याप्रमाणे द्यायला लागला. त्यामुळे तिथे फार मोठी गोष्टी झाली. आपल्या पार्टीत होणारा विरोध, सोबत जे घटक दल आहेत त्यांचा बहुत सबसे जास्त विरोध आणि जनता दल युनायटेड आणि भाजप याच्यामध्ये रुसवे फुगवे चाललेत. ते जर लवकर त्याचं नीट त्याची व्यवस्था केली नाही तर ह्या निवडणुकीमध्ये ते फार निर्णायक ठरतील. तिकडे बीजेपीला मध्ये पीके जो आहे तो स्वतः ब्राह्मण असल्यामुळं सवर्ण मतदान आणि काही शहरी मतदाता जो बीजेपीचा गड होता तिथे तो डेंट मारतोय. त्यामुळे ती एक प्रश्न नेहमी डोक्यावर राहणार. कुठल्याही हालतीत नितीश कुमार यावेळेला चिराग पासवानला आपली जागा दाखवण्यासाठी 5 सीट्स अशा दिल्यात नितीश कुमारने फॉर्म म्हणजे उमेदवार घोषित केले ज्या सीट्स एलजेपीला जाणार होत्या. त्यामुळे जर जिताऊ सीट एलजेपीला मिळाल्या नाही, सगळ्या हारणाऱ्या सीट जर त्यांना मिळाल्या तर त्यांचा स्ट्राईक रेट काय राहील. त्यामुळे ते काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता हे ओव्हरलॅप होतील उमेदवार. बीजेपी, एलजेपी, आरजेडी सॉरी जनता दल युनायटेड, मांझीचं हम हे सगळे जर एकामेकावर जर युनायटेड झाले मग ओव्हरलॅप झाले तर मग किती ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल. एक तर मैत्रीपूर्ण लढत हा शब्द किसी मूर्खानं कोणीतरी काढलेला दिसतो. लढत म्हणजे जिथं आपण लढाई होते तिथे मैत्री नसते. त्यामुळे ते वांदे झाले. दुसरीकडे महागठबंधनमध्ये काँग्रेस, लालू यांच्यात अजूनही सीट शेअरिंग खास करून ज्या विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीज आहेत, कारण मागच्या वेळेला लालू यादवच्या पार्टीवर असा आरोप होता की त्यांनी काँग्रेसला हरणाऱ्या सीट दिल्या. पण तिथे काँग्रेसमध्ये जसा महाराष्ट्रामध्ये माणिकराव ठाकरे कसेही स्वतः जरी जिंकून येत नसतील तरी त्यांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक सीटबद्दल इतकं ज्ञान आहे की प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होते त्यानंतर सुद्धा अशोक चव्हाण सुद्धा असताना सीट शेअरिंगसाठी ते एनसीपी सोबत नेहमी यांना घेऊन बसायचे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे माणिकराव ठाकरेला माहीत असायचं की ही सीट आपला गड आहे, आपण कोणा हातीत द्यायची नाही. त्यामुळे कित्येक वेळा शरद पवारच्या कॅम्पमध्ये माणिकराव असले की ते असहाय्य व्हायचे. ते कधी कधी म्हणायचे की माणिकराव जरुरी आहे का या मीटिंगमध्ये. असा एकही माणिकराव तिथे बिहारमध्ये नसल्यामुळे, कारण आतापर्यंत बिहारमध्ये जे काँग्रेसचे नेता होते ते लालूंनीच सांगितलेल्या लोकांना हे अपॉइंट करत आले. त्यामुळे तो एक फार प्रश्न आहे. पण शेवटी राहुल गांधी आणि तेजस्वी एकत्र बसल्यावर मला वाटतं बहुतेक रात्रीपर्यंत आज सगळ्या सीट्स घोषित होतील.
परंतु बीजेपीसाठी उद्या जर आरजेडी पुन्हा 70 सीटवर विरोधी पक्षात राहिली तर ते आपली लढाई लढतील. काँग्रेसला एक बिहार न आल्यामुळे एवढा फरक पडणार नाही. जनता दल युनायटेडला रस्ते मोकळे आहेत, ते पुन्हा आरजेडी सोबत सरकार बनवू शकतात. पासवान, मांझी यांनी वेळोवेळी पोझिशन बदललेली आहे. पण भाजपासाठी बिहार जिंकणं अतिशय जरुरी आहे. जर बिहार हारले तर दिल्ली हालणार एवढं नक्की. त्यामुळे भाजपाचे तथाकथित चाणक्य अमित शहा 3 दिवस आता 17 तारखेपर्यंत आता पटनामध्ये राहतील असं सांगण्यात येत आहे. आज रोकठोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.